नमस्कार मित्रांनो, कशी तुम्ही बरे का? आपल्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर लय दिवस ब्लॉग काढू राहिलो मित्रांनो. तर आपल्याला आज जायचं आहे मोठ्या देवाला जायचं म्हणून आता तयारी करू आणि निघू. तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. मित्रांनो आपली तयारी झाली मस्तपैकी एकदम जोरात. तर मित्रांनो आता निघायचंच आहे. आपले मित्र पण येऊ राहिले, ते पण आहे. आपल्या 3 गाड्या राहतील, त्याच्यामुळं आपण मोठ्या देवाला जाणार आहे. एक आपली गाडी, एक आपली भावाची आणि एक आपली मित्राची गाडी, त्याच्यामुळे आपण लगेच निघाले मित्रांनो. तर आपल्या ब्लॉगला बघत राहा आणि 100% बघा मित्रांनो. ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला, आपल्या भावाची तयारी झाली, आता तो पण निघाला गाडी घेऊन एकदम जोरात. तेव्हा कसं स्टंट करून राहिला खतरनाक. इकडं आपली सारी तयारी झाली, आता आपण निघू. इकडे आपले 2 जण बसले बावड्यांना, काही काढू आणि इकडे 2 जण 3 जण. तर निघू आपण. तर ब्लॉगला बघत राहा शेवटपर्यंत. मोठ्या देवा पेट्रोल टाकून घेतलं आणि इकडे सेल्फ्या काढायचं काम चालू आहे, त्याच्यामुळं एकदम जोरात. इकडे पेट्रोल टाकून घेतलं, गाडी टाकी फुल करून घेतली आणि इकडे बाकीचे जण उभे मस्त फोटो सेल्फ्या काढून राहिलं एकदम जोरात. काय चाललं तुझं? ना पुरी का गाडी खाऊ राहिला का? पुढे नाही खायची रात. आणि इकडे आपण बघू शकता. तर आपला आता पेट्रोल टाक्या फुल करून घेतल्या. तर आपल्याला जायचं आहे मोठ्या देवाला. तर ब्लॉगला कंटिन्यू करा मित्रांनो. तर भेटू थोडा पुढं. आता इकडे जोरात फोटो काढायचं काम चालू आहे एकदम खतरनाक. इकडे आपण कसं म्हणते मित्रांनो, बघू शकता स्टाईल मारती. काय बोल 2 शब्द. हाय गाईज, हा गणे आहे ना, हा मिक्याचा भाऊ आहे आणि हे बी आमचेच भाऊ आहे. तर ब्लॉगला कंटिन्यू करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. गरीबाचा चॅनल आहे, त्याला हे करा, काय सबस्क्राईब करा. थोडं प्रोत्साहन. आपली गाडी एकदम जोरात चालली.
आणि आपल्या एक गाडीची एंट्री झाली एकदम जोऱ्यामध्ये. खरं गमती बाबा तुमच्या. कोणतं तुझं डाव? अरे नीट घ्या बरं का क्वागल. चष्म्यातून राहण्या पा बरं का. राजा मग मित्रांनो आता आम्ही सापुताऱ्यामध्ये बसेल आहे. तर सापुताऱ्यामध्ये एकदम जोरात काम चालू आहे आमचं. काही जण आता शेल्फेर काढून राहिले, फोटो काढून राहिले, त्याच्यामुळे एकदम खतरनाक. तर ब्लॉगला कंटिन्यू करा मित्रांनो. बघू शकता सापुताऱ्याचं वातावरण एकदम खतरनाक आहे आणि एकदम जोऱ्यामध्ये. आणि बाकीचे तर इकडे लोळूच राहिले, बाकीचे त्या तिकडे फोटो काढून राहिले. बघू शकता सापुताऱ्याचा व्ह्यू म्हणजे एकदम खतरनाक. आणि आपण इकडं तर आपण आताच मोठं देवावरून आलो. काही सांगावं तुम्हाला काही बेकार काही लटकून राहिलं पाठीला. बघू शकता गवत. तर मित्रांनो इकडचं वातावरण आणि सापुताऱ्याचं हे लोकेशन तर एकदम खतरनाक आहे. आणि आता आपण इकडे जाऊ. इकडं पण एकदम खतरनाक दिसत आहे. आणि इकडं बघू शकता तिकडं वाड्या पण आहे. आणि इकडं असं बघू शकता मी पण इकडं आलो आता. बघू शकता मित्रांनो. आणि इकडं आपल्या यांचं फोटो काढायचं काम चालू आहे एकदम जोऱ्यामध्ये. एकदम जोरात फोटो काढायचं काम चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर फिरायला सापुताऱ्याला येत जायचं. तर इकडं वड्या ते पण आहे एकदम मस्त मस्त. तिकडं लांब लिफ्ट पण आहे बघू शकता तुम्ही. इकडं पाणी खाली बघू शकता. दाखवून देतो तुम्हाला. इकडं पाणी एकदम. आणि ते वरती बिल्डिंग आहे. हे बा इकडं पण असं आहे एकदम खतरनाक. इकडं पण पाणीच पाणी. बघू शकता. तर आपण आता घरी निघलो. तर घरी जाऊ मित्रांनो थोडा टायमाने. तर ब्लॉगला बघत राहा आणि ब्लॉगला कंटिन्यू करा. आता मी इकडे इकडे इकडे. हे बा इकडं राजेश आहे. राजूभाई राजूबाईचं चॅनल आहे राजू. युट्यूबला चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपला मित्र थोडा पुढे चालला आणि इकडं बघू शकता इकडं ससा बसेल. ससा कसा दिसतंय मित्रांनो एकदम जोरात ना. हे पहा इकडे बाकीचे इकडे येऊ राहिले आमच्या पाठीमागं. बघू शकता ते पण. खतरनाक कसं दिसतंय एकदम खतरनाक आहे. बाकीच्या वाड्या तर इकडेच पडेल 4-5. तर तिकडे एक, इकडं 3 पडेल. म्हणे हे काय रे, हे काय आहे, हे काय आहे मित्रांनो सांगा कमेंट मध्ये जरूर. इकडचं लोकेशन असं काहीच नाही आता मित्रांनो. काय करणार. बघू शकता तिकडं वाड्या त्या तिकडे लांब काहीतरी त्या वरती वर बघू शकता त्या तिकडे काहीतरी मित्रांनो. इकडून काय दिसत नाही भरपूर लांब येते.